धर्म संन्यासो पवित्र हा रक्तांबरस्ततेवच वासनेला अग्नी लावणारी माणसं जे संन्यासी बाबा सुद्धा आहेत, दोघांना सुद्धा प्रणाम करतो. चारी भक्तिपरायण भागवत महाराज असतील, संदीप महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. ज्यांनी माईकवर बोलले मला वाटतं ते गावातले असावा, तुम्हाला सुद्धा प्रणाम. भागवताचार्य आमच्या महाराजांच्या धर्मपत्नी त्यांना सुद्धा धन्यवाद प्रणाम. संस्थेचे विद्यार्थी आहेत, चोपदार भालदार आदी करून सर्वांना येणेकरी सर्वांना प्रणाम करतो. पंचकृषीतून आलेली सर्व भक्तगण स्वतःचा वेळात वेळ काढून माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामचिंतन करता तुम्ही वेळ देता, म्हणून तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात. माऊली साऊंड सिस्टीम अत्यंत गोड आहे, देव तुमचं चांगलं. वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी रांग तसे हा अंगणी माथा जाऊळा चिवेनी. चार वाकांनी प्रश्न केला म्हणे, भगवान कृष्ण परमात्म्याच्या आई जिवंत आहेत, बाबा जिवंत आहेत, मग मथुरे सारखं नगर सोडून गोकुळात यशोदेकडे जाण्याची गरज का पडली? चारवाकांचा प्रश्न आहे. असं का गेले असतील? चारवाकांचा प्रश्न आहे, मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही. मी अभंगावरचं लिखाण एका मोठ्या माणसांचं वाचिलं. ते वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे, चारवाकाने वेटीच धरलं म्हणे, असं का झालं असावा? काय गरज होती कृष्णाला देवकी सोडून यशोदेकडे जायची? वसुदेवासारखा पिता सोडून तिकडे नंदाकडे जाण्याची काय गरज होती? जावं म्हणे, पण लेकराला खेड्यात जन्म झाला असेल आणि तिकडे एखादा सोयरा शहरात असेल तर शिक्षणासाठी जावं. पण झाल्या झाल्या काय शिकणार आहे? हे काय गोंधळ घालता तुम्ही? दोन चार हजार हत्ती सांभाळावं, पण 2 शेळ्या नाही सांभाळावं. अहो घाम सुटला त्या चोपदाराच्या, घाम यायला बशिता बशिता. हा एक वाक्य सांगू नये पण सांगतोय. एखाद्या लेकराची आई जर उपजता शिंदे बुवा गेली असेल तर त्या लेकराला आजीकडे थांबावं लागेल. 2 आज्या असतात, आईकडच्या आजीकडे किंवा बाबांकडच्या आजीकडे. चुलती मामी काकी कोणाकडेही थांबावं लागेल. तसंही घडलं नाही. चारवाक म्हणतात आई आहे बाबा आहेत, बरं ती आई सामान्य आहे का? देवकीच्या पोटी जगाचा मालक जन्माला येतो, तो सामान्य आहे का? मला असं वाटतंय सरळ रांगेत जर ट्रॅक्टर लावले तर काय हरकत नाही, मस्त असे करायचे, तू बेकरण टाकायचे, असे सारखे खेळीत 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 क्रिकेटच्या ग्राउंडवर फिरू नका, कारण सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडे चाललंय. ते सामान्य अधिकारी आई असेल का ती, जिच्या पोटी जगाचा मालक जन्माला येतो? कल्पना करा ना. 22,000 पगार ज्याला आहे ना, एखाद्या बाईच्या पोराला जर नोकरी लागली तर गल्लीतल्या बायका म्हणतात काय नशिबाने ग, तिच्या बाब्याला नोकरी लागली. 41,000ची पगार आहे तिची, 41,000 पगार आहे तिच्या बाब्याला, 40,000ची महिन्याला पितोय त्या बाईचा बाब्या. ते 1,000 खात्यावरले काढता येत नाहीत म्हणून पेता येत नाही. कायद्याची चौकट आहे, ती 1,000 खात्यावर ठेवावं लागते. तरी गल्लीतल्या बायका म्हणतात काय नशिबाने ग सखूबाई, तिच्या बाब्याला 41,000 पगार आहे. हे खालचे बबे आणि खालच्या बब्या कोण्या दिवशी बटन दाबून मारायच्या ते ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात. आणि हा जर तिच्या पोटी जन्माला आला असेल तर ती बाई किती अधिकारी असेल, तिचं नाव आहे देवकी. आणि तशा अधिकार संपन्न आईला सोडून जावं, मुद्दा एक. दुसरा मुद्दा बघा, एखाद्या वेळेस वडील जर वात्रट असतील, पत्ते खेळायचा नाद असेल वडिलाला, गांजा फुकायचा नाद असेल, गुटखे खायचा नाद असेल, रंगारंगाचं पाणी प्यायचा नाद असेल, वादिवाद करायचा नाद असेल, अजून काही भानगडीत वडील पडत असतील तर पोरान बापाला सोडाव. पुरुषोत्तम बुवा नाही, कसं असतं माहिती का, 4 लोक आहेत बोलण्यातच आनंद वाटत असतो माणसाला. एक सांगू का, इथं देशाचा मंत्री जरी आला तरी सावली उपलब्ध करू शकत नाही.
म्हणून गावातल्या कोण्याही माणसाला उभं राहू नका, ज्याला जिथं बसायचं तिथं बसतील. कारण तुम्ही कोणीकडे पाठीलं तर आता उन्हात बसणार येत, म्हणून तुम्ही काही ताण घेऊ नका. फक्त गावकरी मंडळी इकडे सावलीत येऊन उभं राहा. वात्रट जर वडील असतील तर जाऊ द्या. वडील किती ज्ञानी आहेत सांगू. धन्य त्याचे ज्ञान न करेच शोक. नामदेवराय सांगतात वसुदेव ज्ञानी येत. दुःख पचवण्याची ताकद ज्ञानात असते. सज्जनांनो, तुम्ही चतुर माणसं आहात, सात्विक आहात, हुशार आहात, विद्वान आहात. फाशी कोण घेत असतो माहितीये? ज्ञानी का अज्ञानी? अज्ञानी. जाळून कोणती बाई घेती? जिचं सुपीक डोकं हे का खराब झालेलं डोकं? ती खराब झालेलं. विद्वान बाई कधीच जाळून घेणार नाही. देत असेल सासून त्रास दिला असेल, तिला माहिती आहे सासू माया देखतात मीच फुकणार आहे. आणि त्या नालायक सासूसाठी आपण कोण फुकून घ्यायचं? चला, एखाद्या बाईला सून त्रास देत असेल आणि सासून सुनासाठी काऊन फुकून घ्यायचं? तुला पोरग झाल्यामुळे ती आली ना बाई, मग तुझ्या मुलाचा संसार चांगला हो याच्याकरता तू राह ना त्या सुनासोबत चांगली. अज्ञानाचं टोक असते म्हणून फाशी घेते, औषध पितेत, पाण्यात उडी टाकतील, गळफास घेतील, काय करायचं असतील ते आत्महत्या करतील. अज्ञानी माणसं. ज्ञानी माणसं दुःख पचवत असतात. धन्य त्याचे ज्ञान न करीच शोक. शोक नाही केला. वधिता बालक नामा म्हणे साही मारी दुराचारी. सामान्य दुःख असेल का ते? अहो, माणसं जरा जराशाला रडत आहेत. काय बाई, बाय बापाचं नाव करायचं होतं. अरे आवाज गोड पहिल्यासारखा. बाय बापाचं नाव करायचं म्हणून राहते, काय सासू त्रास देते बाई. माझ्या जीवाचा पोत्रा केला म्हातारीनं. काय सांगायचं काकू, मी म्हणूच राहिले आणि त्या शेजारणीला काकू म्हणून रडायला लागली. आणि त्या शेजारणीनं 3 सुना जित्या आडात ढकलल्या होत्या. अशा नालायक बाईपाशी तुम्ही रडता? काय तुमचं दुःख दूर करणार आहे ती? रडत त्या व्यक्तीजवळ जावं जो आपलं दुःख दूर करतो त्याच्याजवळ. आपलं दुःख ऐकल्याच्या नंतर 4 नळ्यानं पेरितो का? अशा भडव्याजवळ आपण रडायचं नाही. तिथं पेरीत चाललंय आपलं दुःख. काय म्हणून त्याला दुःख सांगता तुम्ही? काय म्हणून एखाद्या नालायक बाईला दुःख सांगता की जेणेकरून तिने सगळ्या गावात तुमचं दुःख पेरावं? दुःख निवारण करण्याची ताकद तिच्यात नाही. दुःख निवारण करण्याची ताकद एखाद्या नालायकात नाही. त्याच्यापाशी आपण विद्वान माणसाने रडायचं तरी कशा करता? वसुदेव ज्ञानी होते, त्यांनी शोक केला नाही. त्यांना माहित होते या बंदीशाळेच्या भिंती सुद्धा कंसाच्या संगतीतल्या आहेत. आणि कंस हा नालायक होता. कंस हा परद्वेषी होता. 2 माणसाला झोप येत नाही. कोण्या कोण्या सांगू? ज्याचं दुखतंय त्याला एक. मग काही दुखत असेल, डोक दुखत असेल, पाय दुखत असतील, हात दुखत असतील, डोळा दुखत असेल, कान दुखत असेल, दात दुखत असेल, दुखण्यात ज्याचं दुखतंय त्याला झोप येत नाही एक. आणि ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला एक झोप येत नाही 2. दुखतंय त्याला औषध आहे शिंदे बुवा, पण ज्याला दुसऱ्याचं खपत नाही का त्याच्यासाठी जगात कुठलाही डॉक्टर नाही. डॉक्टर खाल्ले तरी नीट होत नाही. न खपणे नावाची बिमारी कंसाला होती. परद्वेषी, दुसऱ्याचा द्वेष करत होता कंस. बरं, आणि अशा कंसाच्या सानिध्यातली नौकर चाकर कशाला त्यांच्यापाशी लोडायचं? ते भाकरीचे कानकोंडे होते ना. नच उलटे काळीज त्याचे परी शर्मिंदे अन्नाचे. हे कविता होती माझ्या लहानपणी. इंग्रज त्रास द्यायचे आपल्याकडे. आणि त्यांच्या सैन्यामध्ये ज्या वेळेला हिंदूचं सैन्य भरती झालं की त्यांनी मुद्दाम त्या काडतुसाला गायीची चरबी लावायची आणि ते काडतूस दातानं तोडावं लागायचं. असा त्रास देत होते ते बडवे इंग्रज. त्रास देत होते आपल्या महाराष्ट्रातल्या हिंदू लोकांना, त्रास देत होते. ते एका कवीने विचारलं एका सेवकाला, का रे म्हणे तुम्ही असं काम का करता? अहो, चरबी लावलेलं काडतूस तोंडानं तोडा वाटत नाही. आमचे काळज उलटे नाहीत, परी शर्मिंदे अन्नाचे. आम्हाला पगार भेटते हो, आम्ही पोटाचे कानकोंडे आहेत. नच उलटे काळीज त्याचे परी शर्मिंदे अन्नाचे. त्या काळातली कविता लिहिणारा काय अधिकारी असेल राजे तो माणूस, काय अधिकारी असेल. तशी कंसाच्या दारातली काळज उलटी नव्हती.
पण दुष्ट कंसाच्या सानिध्यात त्यांना राहावं लागत होतं. अशा लोकांपुढे रडून काय फायदा आहे. वसुदेव ज्ञानी आहेत, मग ज्ञानी पिता आहे, सात्विक आई आहे, तरी पण का सोडली असावा. वडील तर ज्ञानी येत, आई सात्विक आहे, तरी पण या दोघांना सोडून ब्रह्मांडाचा मालक, जगाचा मालक, विश्वाचा मालक कशा करता यशोदेकडे गेला असेल तर त्याचं कारण आहे का. त्रेतायुगामध्ये राम अवतार झाला. क्रता त्रेती या दोन कालाच्या मध्यामध्ये राम अवतार आहे. भगवान रामप्रभूच्या काळामध्ये एक 11 वर्षाचा मुलगा मरण पावला. तो अयोध्येत मरण पावला. शंका या गोष्टीची आहे, थोडासा गोड आवाज. अयोध्येमध्ये केस पिकल्याशिवाय माणसं मरत नव्हती. म्हणजे तरुण माणूस अयोध्येत मरत नव्हता. 2 नगरीमध्ये, बरं 2 नगरीमध्ये, एक अयोध्या नावाची नगरी आणि एक दुसरी नगरी. गोंधळ होते. दुसरी नगरी ती रुक्मांगद राजाची नगरी आहे. मला कडक लागतोय आवाज, मस्त छानसा. हा, ते इंग्रजी शब्द मला सांगता येत नाहीत. विठाला विठाला एक रुक्मांगद राजाच्या नगरीमध्ये माणसं तरुण मरत नव्हते. त्या नगरीचं नाव काय होतं तुम्ही मोबाईलवर बघा राजू. मोठाली मोबाईल आहेत तुम्हाला, भिंतीसारखे मोबाईल आहेत. कधी काहीच्या घरांच्या भिंती सुद्धा लहान आता, इतकी मोठाली मोबाईल आहेत. एका माणसाकडे इतका मोठा मोबाईल आहे की त्याच्या शाळातला फळा पण लहान आहे. असे काही काही मोबाईल. कालांतरानं मोबाईललाच एक दांडी लावून घ्यायची आणि उन्हाच्या दिवसात छत्री म्हणून तिचा वापर करायचा. चालत राहतं काही. तेवढ्याला मोबाईलवर तुम्हाला विश्व दिसते. बघा रुक्मांगद राजाची नगरी कोणती होती. प्रभू रामचंद्राची अयोध्या नावाची नगरी. या 2 नगरीत माणसं म्हातारी झाल्याशिवाय मरत नव्हते. 11 वर्षाचं पोरग मेले. शंका आली. वशिष्ठाच्या कोर्टात केस टाकली. वशिष्ठ सूर्यवंशाचे कुलगुरू होते. कुलगुरूकडे आपला न्याय मागत तिथं ती टाकलं. हे असं का झालं असावा, का झाला असावा. पण खरं सांगू, ते पोरग अयोध्येत मेलच नव्हतं. ते त्याच्या मामाच्या गावी मेलतं. म्हणून आपल्याकडे पंचनामा करण्याची पद्धत आहे. पोलीस डिपार्टमेंटमध्ये पंचनामा करतात, शहानिशा करतात. लगेच कोर्टात केस गेली की दुसऱ्या दिवशी फाशी किंवा अशी तडक फडक निर्णय तपास लावतात. आपल्याकडे कायद्याची सुव्यवस्था कशी माहितीये का. गडबड निकाल दिल्याच्या नंतर निरापराध माणसाला शिक्षा होऊ नये याच्या करता 4 दिवस उशिरा कायद्याचा निर्णय देत असतात. सज्जन माणसाला त्रास होऊ नये, हो, किंवा ज्यानं चूक केली नाही अशाला शिक्षा होऊ नये याच्या करता शहानिशा करतात. तिथं शहानिशा केलीच नाही. आणि महर्षी वशिष्ठांनी न्याय दिला कोर्टातनं त्यांच्या, की कोणीतरी किराताचं पोरग तपश्चर्या करतय. किरात म्हणजे शिकारी. लावरं चित्र सशे रांडुकर धरणाऱ्याचं पोरग भजन करतय. तपश्चर्या म्हणजे भजन. लय अडचणीत कशाला हात घालता. लावरं चित्र सशे धरणाऱ्याचं पोरग भजन करतय आणि म्हणून अयोध्येत पाप वाढलं आणि म्हणून 11 वर्षाचं पोरग मेलं. असा महर्षी वशिष्ठांनी निकाल दिला. बसा बापू, या बापू, या इथं, या इथं बसा. वशिष्ठांचा निकाल चुकला. कल्पना करा बरं, प्रभू रामचंद्र ज्या वशिष्ठाच्या पाया पडतात त्यांना चुकलं म्हणायला माझी लायकी आहे का. नाही, माझी पात्रता पण नाही, माझी योग्यता नाही, माझा तितका अभ्यास नाही. पण पुराण सांगते, आणि पुराण तुमच्या बिन माझ्या बी पाहुण्याने लिहिलेलं नाही. आणि पुराण लिहासारखे आपले पाहुणे तितके अक्कल संपन्न नाहीत. हे तुम्ही ध्यानात ठेवा आणि मी पण ध्यानात ठेवा. बाकी लिहिते काही बी, पण पुराण लिहायची ताकद मला तरी वाटत नाही तुमच्या बिन माझ्या बी पाहुण्यात असावा. कारण ते पुराण तितकेच होते. त्याच्यानंतर पुन्हा पुराण लिहिणारा झाला नाही. 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण, आणि अजून एखाद्याच्या पाहुण्यात 19वा पुराण लिहिणार असेल तर त्याच्या बुटाचं मंदिर मी बांधितो. पुराण जे सांगतंय ते गिरगावचा बाळू सांगणार. कारण सांगू, पुराणाला मानतय कोण. देवतले मालक. मामा इकडं सारखा काय तितकंच आहे ते, राहू द्या.
यति उदको सिंचनो भय सर्वास्थितानां आपाद शुद्धोति जायते कार्यान्वितां दोष परिहार निवारणार्थ हितार्थायां येत उदक सिंचनोस्ततेवतः आपादं भोक्तव्य सर्वं उदरं भोक्ताति जायते. ते उदक सिंचन केलंय. आपल्याकडे पूजेला मी 27 वर्षापूर्वी कर्मकांड करायचो, आता करीत नाही. पुन्हा पुन्हा करत आलो, करा आमची वास्तुशांती म्हणून. तर ते आम्ही पूजेला जो कोणी ते दोघ जण नवरा बायको बसले ना, ते आम्ही असं फुल घेत असतो, त्या फुलात पाणी, ते पाण्यात फुल बुडवायचं. यजमानस्तो उदक भवर शुद्धोति जायते आपाद दोषानां क्रिया नष्टचर्याति जायते शुद्धोदकम. म्हणजे तुम्ही काय काय पाहून आलात त्याच्यातून मुक्त, तुम्ही कोणाकोणाला हात लावला त्याच्यातून शुद्ध, तुम्हाला कोण कोण हात लावला त्याच्यातून शुद्ध. असं ते मग त्याने हे सगळ्यांना शुद्ध केलंय. आणि हे पाणी का खालच्या मंत्र म्हणणाराचं थोडंच आहे, वरुणानं पाणी टाकलेलं आहे. वशिष्ठाने तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणी विचारून. पुराण जे सांगते ते आपण मानायचं. वशिष्ठाचा निकाल चुकला आणि प्रभू रामचंद्राला न्याय मिळाला चुकीचा. आणि प्रभू रामचंद्राने बाण सोडला आणि खरोखर एका किराताचं पोरग मारलं. एकुलतं एक त्या बाईला पोरग होतं. ती बाई जंगलात राहणारी, वनात राहणारी बाई होती. तिच्यावर तिच्या मालकाचं छत्र हरवलेलं होतं. तिच्या कपाळाचा मालक मृत्यू पावलेला होता. एकट्या मुलावर आपलं रानपण ती घालीत होती. जुना शब्द आहे आपल्याकडचा. एकट्या मुलाच्या जीवावर ती आपलं जीवन रानपण घालीत होती, विधवापण घालीत होती. त्या मुलाकडे बघत आपलं जीवन ती काठाला नेत होती. पण एक दिवस तिच्यावर आभाळ कोसळलं आणि जगाच्या मालकानं तिचा मुलगा मारला. तिने पांढऱ्या कपड्यात त्या मुलाचं गाठोडं बांधलं. 1-2 लोकांच्या साह्याने भगवान प्रभू रामचंद्राच्या दारात ते प्रेत आणलं. वैकुंठीचा हरी सांगायलो, रामायण नाही. वैकुंठातला हरी यशोदेकडे का गेला याचा पुरावा सांगतोय तुम्हाला. प्रभू रामचंद्राच्या दारात वा 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 वा, धन्यवाद. सुमंतानी पाहिलं ही बाई रडत बसलेली आहे. पांढऱ्या कपड्यात बांधलेलं गाठोडं काय असावं. हे बाई कोण. अरे पाहिलं, मी आहे. मी कोण. किरात आहे. याच्यात काय आहे. माझ्या पोटच्या गोळ्याचं प्रेत आहे, माझ्या मुलाचं प्रेत आहे. बाई तुला ज्ञान आहे. मेलेली माणसं मसनवाट्यात जाळतात, ज्ञान आहे दादा. मग रामप्रभूच्या दारात, एवढ्या मोठ्या राजाच्या दारात तू प्रेत टेकलंस, काय कारण आहे. मांडी खालचा बाण काढा आणि सुमंताला दाखिला. सुमंत प्रधान आहेत. पुरुषोत्तम हा बाण कोणाचा आहे. प्रभू रामचंद्राचा आहे. मग तुमच्या रामचंद्रांनी माझं पोरग मारले. मी न्याय विचारण्याकरता आले, माझ्या मुलाला का मारले. माय होती माय होती. जगात सगळी लोक प्रेम करत असतील. मित्राचं प्रेम असेल, भावाचं प्रेम असेल, अजून कोणाचं प्रेम असेल, पत्नी नवऱ्यावर करत असेल, नवरा पत्नीवर करत असेल, ते त्या सोडून काय असेल ते. पण जगात सर्वात मोठं ज्याचं वजन करता येत नाही असं एक प्रेम आहे. ते प्रेम फक्त मायबापाचं आहे. पुराणात 4 प्रसंग आलेत, प्रभेद आलेत, प्रसंग नाही. त्याच्यापैकी एक कालच्या एका कवीचा प्रसंग सांगतो तुम्हाला. पुराणातला असू दे, त्याला वेळ लागेल. एका बाईला देव भेटला, शिंदे बुवा. आणि देवानं त्या बाईला सांगितलं, बाई मी तुझ्या प्रसन्न आहे, तुला काय मागायचं ते माग. या भारतातलीच ना तू, मी जगाचा मालक आहे, तुला काय मागायचं ते माग. काय मागावं त्या बाईनं. देव जरी मज कधी भेटला, एक कवी सांगतोय. ती बाई म्हणते, मला जर देव कधी भेटला ना आणि तो माग जर म्हणाला ना, मम आयुष्य लाभो माझी या बाळाला. माझ्या आयुष्यातले काही सदृढ दिवस देवा माझ्या लेकराला देऊन टाक. अशी जगातली एक याती, ती म्हणजे माया आहे. आई हो, तिचं लेकरू, तिचा पोटचा गोळा कापला जगाच्या मालकाने.
तिने शोक केल्याच्या नंतर दारातल्या झाडाची पूर्ण पानं खाली पडलेली होती. निष्पर्ण झालता, निष्पर्ण तरू झाला. सुमंत आतमध्ये गेली आणि प्रभूला सांगितलं, प्रभू काम जरा चुकीचं घडलंय. एका बाईचं पोरग तुम्ही मारले. ती बाई प्रेत घेऊन दारात आली. जगाच्या मालकानं सांगितलं, तुझ्याच्यानं मिटत नाही का रे? अर्थो जायते सर्वात पुनिता, हा श्लोक आले 2 तिथं. म्हणजे पैसे देऊन घेऊन काही मिटत नाही का? तेव्हापासून देऊन घेऊन मिटवायची सवय लागली. बऱ्याच गोष्टी त्यावेळेस पासून देऊन घेऊन मिटत. त्याचा चुकलंय ना, मग इतके द्या, मिटून घेऊ. पण ती कोण होती माहितीये? ती जंगलात राहुर चित्र ससे धरणारी जरी बाई असेल, पण शेवटी एकाची माय होती. ती तिचं काळीज होते. ते काळीज काळीज हे काळीज ऐकणं माणसाचं काम आहे. हे काळीज राक्षस सुद्धा ऐकू शकत नाहीत. आणि ज्यांना काळजाच्या आत्मतीस ती कळत नाही, असं समजायचे माणसाच्या स्त्रीच्या रूपाला आलेले भडवे दगड येत. विठाला या पेपरवर टीव्हीवर बातम्या जर ऐकल्या ना तर घाण वाटते. घाण घाण असं वाटतं या पवित्र देशात या हरामखोरानं जन्म कशाला घेतला असेल. यांना स्वतःची आपत्ती कळत नाही, स्वतःची कन्या कळत नाही, स्वतःचा मुलगा कळत नाही. या मुला मुलींना आपले आई वडील कळत नाहीत. किती नालायक येते. हे निर्बुद्ध विचाराची पाषाण आपल्या देशात का जन्माला आली असावा? काय आपलं तरी पाप असावं आपल्या महाराष्ट्रात, असे हरामखोर आपल्या सानिध्यात जन्माला येतात. असो, सुमंतानं सांगितलं, प्रभू कसल्याही गोष्टीने काही मिटत नाही, तुम्हाला जातीय यावं लागते. आणि भगवान जवळ आले आणि दोन्ही हात छातीवर ठेवले. स्वतःचे हात प्रभू रामचंद्राने आपल्या छातीवर ठेवले. याचा अर्थ असा आहे, ते नम्रतेचं लक्षण ओंकाराजे. नम्रता म्हणजे देव शरण आलाय. पायाच पडावा अशी काही विषय नाही, माफी असावी. नमस्काराचे प्रकार सांगितले, नम्रतेचे प्रकार सांगितले. तुम्हाला युद्धातली नम्रता माहिती आहे का? मी काही युद्ध केलं नाही, पण मला वाचवायचं नाद आहे. वाचवायचा नाद आहे मला, वाचवायचा. युद्धामध्ये एखाद्याच्या हातातलं जर शस्त्र संपलं असेल तर त्यानं निमूटपणे हातवरी करायचा. पुढच्यानं समजायचं हा नम्र आहे, हा शरण आहे, याला आता मारायचं नाही. हे युद्धातली नम्रता आहे. तुम्हाला एक रोजची प्रचलित नम्रता सांगू का? एक कुत्र दुसऱ्या गल्लीत जर गेलं, या गल्लीतलं कुत्र जर दुसऱ्या गल्लीत गेलं, आणि त्या गल्लीत जर कुत्रे जरा खात्या गव्हाणीतले असते आणि हे जर असं जळमट असेल, तर त्याला माहिती आपल्याला तोडते. त्यावेळेला हे कष्ट घाली ते. खाली येऊन ऐकायचं का? दोन्ही पायाच्या मधात शेपूट घालते. मी तसंच घालतो दोन्ही पायाच्या मधातून, म्हणून मी कष्ट म्हणतोय. कष्ट तसाच घालावं लागतो ना. कुत्र्याने दोन्ही पायाच्या मध्ये शेपटी घातली की दुसरं कुत्र त्याला वरबडत नाही. नम्रतेचं लक्षण आहे. कुत्र्यांना कळायलंय. तुम्ही का हसायला लागले? नाही नाही नाही, ते तुम्ही म्हणा, मी कशाला म्हणू. विठाला 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 विठाला. नम्रता महत्वाची. असू जाऊ द्या आपल्या मुद्द्यावर. भगवान समोर आले आणि बाईने विचारलं, देवा माझ्या मुलाने एखाद्या स्त्रीला वाईट शब्द बोलला नाही, एखाद्या पुरुषाला वाईट शब्द बोलला नाही, एखाद्या स्त्रीकडे वक्र दृष्टीने पाहिलं नाही, एखाद्या पुरुषाला खालीवरी शब्द किंवा डोळे तिरळे केले अद्याप नाही. माझ्या मुलाने केलं काय? भजन. काय सांगतो देव? बाई तुझ्या मुलाने भजन केलं. पोरग कोणाचं होतं माहितीये? लावर चित्र धरणाऱ्याचं, रानडुकर धरणाऱ्याचं, ससे धरणाऱ्याचं. बापू अशाच लेकरू आहे ते, शिकाऱ्याचं लेकरू आहे. देवाला आनंद किती वाटायला पाहिजे या गोष्टीचा. गिरगावकराचं पोरग जर महाराज झाला असेल तर काय नवलाची गोष्ट आहे? काय नवलाची गोष्ट आहे? सारा महाराष्ट्र धुंदळून बाप आला आणि पोराला शिकेल, काय नवलाची गोष्ट आहे? आयुष्यभर ज्याच्या बापानं दारू पिली त्याचं पोरग जर कीर्तनकार झाला असेल तर त्याची पाठ थापटवा. त्याला परंपरा नसताना ते कीर्तनकार झाले, पाठ त्याची थापटायची. गुरुजीचा मुलगा गुरुजी झाला, काय नवलाची गोष्ट आहे? त्यानं दुसऱ्याचा मुलगा गुरुजी करावा. म्हणजे गुरुजीचा मुलगा गुरुजी होणे असं माझं काय, माझ्या पोटात काय डबा उठत नाही. आणि उठला तरी काय तुमच्यानं काय, माझ्यानं काय होणार आहे? तुमचं काय माझ्या हातात आहे का गुरुजी होणं न होणं? पण वडील गुरुजी आहेत ना बुवा.
आणि मग ज्याचे वडील गुरुजी आहेत त्यांचा मुलगा अशी गुरुजी झाला, काय नवलाची गोष्ट आहे बापू, काय काय त्याच्यात नाही. कलेक्टरचं पोरग नायब तहसीलदार झालं, काय नवलाची गोष्ट नाही. एमडीचा मुलगा BMS झाला, काय नवलाची गोष्ट नाही. पण हे लाहोर चित्र सशे धरणाराचं पोरग आहे ना, देवाला याचा आनंद वाटायला पाहिजे होता ना. देवा तरी पण तुम्ही मारलंस, क्षमा असावी. येते देवा. बाईनं सांगितलं, देवा तुला माफ करण्याची पात्रता, क्षमा करण्याची पात्रता माझ्यात काय, तू जगाचा बाप आहे. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी आवळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. विश्वाचा मालक धनी आहेस, तुला काय मी शाप देणार. येते देवा. 4 माणसाच्या साह्याने मुलाचं प्रेत उचललं, गाठोडं ज्या वेळेला उचललं, मशान भूमीकडे मुलगा घेऊन जात होती. एकदा त्याच्या अंगातलं रक्त टपकलं, त्यावेळेला तिचं अंतकरण दुखलं. दुसरा पुरावा आहे, त्याला ज्या वेळेला भडाग्नी दिला का, आपल्याकडे 3 प्रकारचा अंत्यविधी असतो. दहनिधी, दफनिधी. काही राज्यामध्ये, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रेत पाण्यात सोडतात. 3 प्रकारचा अंत्यविधी पुराण प्रणालीत, वेद आणि शास्त्र प्रणालीत आहे. आपल्या संत परंपरेतला अंत्यविधी येतो. ज्या वेळेला मुलाला भडाग्नी दिला, त्यावेळेला तिने दक्षिणेकडे पाहिलं. दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे असं पुराण सांगते, मी नाही. दक्षिणाधिपतये नमः. दक्षिणा म्हणजे पैसा नाही, दक्षिण दिशा. कारण तर्पण विधी तिकडे तोंड करून करावा लागत असतो. ज्या वेळेला तिने दक्षिण दिशेकडे बघितलं, तिच्या अंतकरणाचा बाण फुटला. डोळ्यातून पाणी येत नव्हतं, हृदय हालत होतं. आणि यमाला विचारलं, यमा अरे, ज्यानं ज्याच्या गुरुवर्यांचं ऐकून बाण मारला, त्याच्या गुरुवर्यांचं चुकलंय, त्याचं चुकलंय. पण तू विश्वातला सगळ्या जगाला खाणारा काळ आहेस, तुला अक्कल नव्हती. भजन करणाऱ्याला कसं न्यावं, तुला ज्ञान नव्हतं, तुला हे सुचलं नाही. यमा, यमाला पण एक शाप आहे. आजच्या कीर्तनात सांगत नाही, त्याला पण शाप आहे. एक सांगतो, सगळ्या गोळ्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते, ती राहू द्या गोळी बाजूला. वशिष्ठाला एक शाप दिलाय, तोंडानं यमाला दिला, तोंडानं वशिष्ठाला दिला, पण देवाला तोंडानं नाही दिला. त्याला अंतकरणाचा टळटळाट लागला. तोंडानं दिलेल्या शापातून यम मुक्त झाला, तोंडानं दिलेल्या शापातून वशिष्ठ मुक्त झाले, पण अंतकरणातून जो टळटळाट लागतो का, त्याच्यातून मुक्त होता येत नाही. म्हणून कोणी कोणाचा टळटळाट घेत जाऊ नका, कोणी कोणाचा टळटळाट घेऊन जाऊ नका. हे बा, 60-65 वर्षाचं आयुष्य माणसाचं, आपण किती कमिलन, किती भिकारी झालो, ती एके दिवशी आपल्याला घरातली लोक पेटून देणारच आहेत. आपल्या राखाचा ढिगल उडवाड्यात नाही, त्या एखाद्या नदीत तळ्यात टाकणारच आहेत. त्याबद्दल मी असो, तुम्ही असो, सगळे असो, पण एखाद्याला खोटं बोलून एखाद्याच्या अंतकरणाचा टळटळाट घेतला की 11-11, 13-13 पिढ्यापर्यंत त्याचा जाळ इजत नसतो. एका साधूच्या दारातली गाय हरण केली, एका साधूच्या दारातली गाय हरण केली. त्या साधूचं नाव होतं महर्षी कपिल. भागवत आहे का लक्षात येईल तुमच्या. ती कामधेनू नावाची गाय ज्या वेळेला हरण केली, त्यावेळेला अंतकरणाचा टळटळाट लागला आणि 60,000 पोट्टे, 60,000 पोरं भुसकट जळावाशे जाग्यावर जळून गेले. टळटळाट आहे, टळटळाट. घेत जाऊ नका कोणाचा टळटळाट. जगाच्या मालकाला हा टळटळाट लागला. अरे देवा, याच्या हाताने माझी माती व्हावी, याच्या हाताने माझा अंत्यविधी व्हावा, याच्या हाताने मला भडाग्नी लागावा. पण उलट केलंस रे देवा, उलट केलंस रे जगदानंद पंतपते या महाराज, तो उलट केलंस रे देवा. माझ्या पोराला माईच्या हाताने अग्नी लावायची वेळ आली. देवा, मुलाच्या हाताने आईला अग्नी लागावा, आईच्या हाताने मुलाला नसतो रे. चूक केलीस देवा, तुला मारण्याची ताकद आमच्यात नाही. तू जरी माझं मारलंस तरी तुला मी मारू शकत नाही. काय ध्वनी निघला हृदयातून,
देवा, अरे ज्या बाईचं पोरग मारलंस तिला तुला मारण्याची ताकद नाही, पण तिचं पोरग मारल्याच्या नंतर जितकं दुःख तिला झालंय तितकं दुःख एके दिवशी तुझ्या मायबापाला होईल. त्रेतायुगातला शापाचं गाठोड, शाप चुकून बोललो, त्रेतायुगातलं टळटळाटकचं गाठोड, शापही म्हणा काय हरकत नाही, याचं गाठोड द्वापार युगात जगाचा मालक घेऊन जन्माला आला. देवकी सारखी आई, वसुदेवासारखा ज्ञानी पिता, या दोघांना सोडावं लागलं आणि गोकुळात जावं लागलं. म्हणून पहिलं कडवं. काही काही माणसाला देव 2-3 चमचे आगाव देतो. तुम्हाला याच्यात दिलं, त्याला त्याच्यात दिलं. बरं, तुम्हाला लय लय दिलं, तुमच्या संग आम्हाला ठुले, आम्हाला याच्यात महत्व आहे. विठाला चांगल्या लोकांच्या संग राहण्यात बी आनंद मानला पाहिजे. उंदर जेवारीत निघले की माणसं मारित, गावात निघले की गोळ्या टाकून मारतात, आणि तेच उंदर गणपती बशी निघले की मोदक खाऊ घालतात. 2-2 बऱ्याच्या संग आपलं चाललंय. चला विठाला विठाला. म्हणून जगाच्या मालकाला स्वतःचे आई वडील सोडून तिथं जावं लागलं. वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी. मथुरेत जन्म झाला. 8 वर्षाची मूर्ती आहे. आयुनी संभव जन्म झाला. जन्मला राघव आयोनी संभव. ज्यांना यवनीचा स्पर्श नाही, गर्भवासाचा संबंध नाही, अशा लोकांच्या जयंत्या करीत असतात. बरं, ज्यांना गर्भवासाचे चटके येत त्यांची पुण्यतिथी, ज्यांना गर्भवासाचा चटका नाही त्यांची जयंती. माणसांच्या पुण्यतिथ्या आणि संतांच्या जयंत्या, देवांच्या संतांच्या. आयुनी संभव देव. गर्भवासाचं दुःख नाही, चटकात नाही गर्भवासाचा. प्रगट झाले. लागली आईला, बाबांना बोलू लागला जगाचा मालक, मला कुठं न्या. कोणी सांगितलं माहितीये का? जे झालंय त्यानं. लेकर बोलत असतात का? आणि मग बोलतोय ते लेकरू आहे का? कसं शक्य आहे? ते लेकरू नाहीत ना, तो जगाचा बाप आहे, विश्वाचा मालक आहे. तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचंय? कोण्या दिवशी वड्याच्या पलीकडे नेऊन फुकायचं. ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात. निमित्त मात्र बालपण घेतलेले. निमित्त निमित्त. आई बाबा मला इथं ठेवू नका. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला सगळं सांगितलं. मनसी रक्ष पाळ ते म्या मोहिले सकळ. काळजी करू नका, ते झोपी घातलेत मी, चिंता करू नका. हातापायातल्या बेड्या गिड्या ते काही करू नका. उचलीला कमळापती पायीची बंधने गळती. हातापायातल्या बेड्या गिड्या सगळ्या गळून गेल्या. उचलला असा हातात घेतल्याबरोबर बेड्या गळाल्या. पण इतक्या लांब तिथपर्यंत न्यावं कसं? आता लहान झालता ना, आणि लहान लेकरू फक्त बायकांनाच घेता येते. जरा गाल वाढायल्या, झिपऱ्या वाढायल्या, मोबाईल वाढायल्या, खिशातले पैसे मागायल्या, मग माणसाला घेता येते. जवरक ते काहीच मागत नाही का तवरक त्यालाच घेता येते. आणि देवानं त्यांच्यात ती ताकद दिली. मांडीवर पोरग तरी मालकाला भाकरी टाकीनच. हो, पोरग मांडीवर घेऊन, लेकरू मांडीवर घेऊन. भगवंतानं दिलेला त्यांच्यातला तो एक सद्गुण आहे. त्यांना ती सप्रेम भेटे, ती गिफ्ट देवानं दिलेली. माणूस नाही करू शकत, करू शकत नाही माणूस. ती फक्त आईच करू शकते. वसुदेवाने विचार केला, इतकं छोटं आपण बाहेर न्यायचंच कसं? त्याची मान पडन, त्याची टाळू पडन. लहानपणी घेऊ देत नव्हत्या बाया. हे तसं खांद्यावर टाकू नको बाप्पा, त्याची मान पडन. सगळ्याच्या माना मोडायची, याच्यात ताकद, याची कशाची मान पडती? आव टाळू द्याचीच का न द्याची त्याच्या हातात आहे, त्याची टाळू पडती होय. वय 4 टन कर आहे का नाही? कसा भारांसद माणूस आहे पावर आमचा. पहिल्यापासून असा माणूस गुलाबजामुन सारखा. टवटवीत उगा टवटवीत. माझ्यापेक्षा जास्त आहे.
मी चारठणला शिकायला होतो जनार्दन विद्यालयाला, आता ते इथं चांगल्या ठिकाणी दौलताबादलाच ना. मग सूप घेतलं. सूप सूप माहिती ना आपल्याला सगळ्यांना. सूप देवकीचा वळणीवरचा पितांबर फाडा त्या सुपात देवाला गुंडाळलं, त्या सुपात देवाला टेकलं आणि सूप डोक्यावर घेतलं. निघाले. देवकीने सांगितलं मला दाखवा. एक दोन वेळेस दाखिलं. शेवटी सांगितलं आता इथं नाही ठेवायचं, जनी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारील, नेऊ दे तिकडं. मग बाहेर आले तर ती सक्षपाळ वगैरे ती सगळी झोपलेली होती. रात्री तुमच्याकडे जसा मंद पाऊस पडला तसा मंद मंद पडे पाऊस, वरून पाऊस पडत होता. पण तो पाऊस पाण्याचा नव्हता, तो अमृताचा पाऊस होता. शेष नावाच्या व्यक्तीने विचार केला, देवावर अमृत टाकायची काय गरज आहे? आज अजित परमात्मा आहे, दुसऱ्याचं दुःख हरण करायची ताकद चारठणकर ज्याच्यात आहे, त्याला काय ताकद आहे कोणाला मारायची? त्याला काय करायचं अमृत? म्हणून शेषाला पुरुषोत्तम बुवा राग आला आणि शेषानं वरती छाया धरली. वरती छाया धरी शेष. त्या अमृत टाकणाऱ्या वरुणाला सांगितलं डोकं खराब झालं का तू? हा, तू कोणाला काय माणूस आहे का? ते खाली जगाचा बाप आहे आणि तू काय मोठाडपण घ्यायला म्हणे मी अमृत टाकलं म्हणून देव वाचला. अरे तुला आयुष्य द्यायची ताकद त्याच्यात आहे, तू काय शिपडायला? म्हणून वरती छाया धरी शेष. शेषानं छाया धरली. पुढे यमुना. आपल्याकडे 350 गंगेला अनन्य साधारण महत्व आहे. आपल्या वारकरी संप्रदायात 350 गंगेचं महत्व आहे. पुराणामध्ये, वेदामध्ये, शास्त्रामध्ये 350 गंगा आल्या. त्याच्यातल्या 349 गंगा भारतात आहेत. एकच दुसऱ्या देशात गेली, त्या देशातल्या गंगेचं नाव आहे गंडकी. ती नेपाळ नावाच्या देशात गेली. पण नेपाळ नावाचा देश म्हणजे 7व्या अवतारातली प्रभू रामचंद्राची सासरवाडी आहे. सीताई साहेब तिथल्या होत्या. हो, चांगली लोक कुठे जन्माला आले, या पवित्र देशातल्या चांगल्या स्त्रिया कोण्या कोण्या देशात कुठे जन्माला आल्या ते ध्यानात ठेवत जा ना. भांगाऱ्या भुंगाऱ्याचा कडवा डोक्यात ठुला, निघून गेलो. रस्त्याने एक जणाचं ट्रक उलथलं. हे उलथलं नाही, ते तोंडातून येऊ नये. कालच उलथलेलं पाहिलं, एक बघा वाटून रक्ताचा चिखल झाला तिथं. पुन्हा होऊ नये तसं. त्या अंपुतलं बैंगनाचं पोत पडलं. वांग म्हणतात का बैंगन तुमच्याकडे? दोन्ही बी ना, बैंगन आणि वांगे काय दोन्ही कोण येतं एक म्हणा. टॅम्पूतलं खाली पडलं. इतकी माणसाची दुर्मळ. बंदी पिशवी भरून घेतली आणि पुढे गेल्याच्या नंतर साखऱ्याचं पोत पडलं. अरे सगळे बैंगन थैलीत भरले न बैंगण्या, आता साखऱ्या कशात घेतू? मग बैंगनरी चुस्तर साखऱ्याला होतो रोग दुसऱ्याने घेतला. तसं आपण बैंगन भरल्या असे पवित्र देश तरी आपल्या डोक्यात कुठं राहतील? 350 पैकी 14 गंगा डोक्यात ठेवी जा. ती एक गंगा आहे अनंत पाप्यांचं पाप धुणारी चंद्रभागा, ही डोक्यात ठेवत जा. जिचं नाव घेतल्याच्या नंतर पाप संपत आहे तिला गंगा म्हणतात. वाचे म्हणता गंगा गंगा सकल पापे जाती भंगा, गोदावरी ब्रह्मगिरीहून आलेली. चंद्रभागा सकल तीर्थे घडती एक वेळा, ते चंद्रभागा डोळा देखलिया. ही दुसरी. तिसरी सांगू तुम्हाला, चर्मनवती. 14तल्या सगळ्या सांगणार नाही, 3 सांगतो. 11 घरी गेल्यावर बघा. चर्मनवती का? त्या चर्मनवती गंगेच्या तीरावर वंग नावाचा देश होता. या वंग देशामध्ये भारतातला सिंह राहत होता. त्या सिंहाचं नाव होतं शूरवीर कर्ण. आणि या चर्मनवती नावाच्या गंगेच्या तीरावर वर्षाली नावाच्या पत्नीसोबत, स्त्रीसोबत, कुमारिकेसोबत कर्णाचं लग्न झालं. ती त्याची धर्मपत्नी म्हणून वावरली. तिचं नाव होतं वृषाली नावाची कन्या. काय देश आहे तो चर्मनवती. त्याची दुसरी एक पुन्हा गंगा, तिचं नाव सांगत नाही. त्या गंगेच्या तीरावर एका या पवित्र देशातल्या राजाचं लग्न झालं. सोयरीक झाली. लग्न चुकून बोललो. त्या पवित्र गंगेवर या देशातल्या पवित्र राजाची सोयरीक झाली. त्या राजाचं नाव आहे नल, त्याची पत्नी आहे दमयंती. सोयरीक कोणी केली माहितीये? बापू माणसांनी नाही केली, ऋषींनी नाही केली, मुनींनी नाही केली, जपितप्यांनी केली नाही. सोयरीक केली राजहंसानं. भ्रुकुटी ते पाहता तिकडे, अगा डोई विस्तृत अंबर ढळे, पाहता चंद्रामृत तेज आगळे,
भास्कर निराळे तेजोबय गा. जिच्या डोक्यावरचा पदर पडल्याच्या नंतर ते केस बघितले, ते भुरकुटी पाहिली, ते नाविन्य रूप पाहिलं, तर पौर्णिमेच्या चंद्राला लाजवील आणि दुपारच्या सूर्याच्या तेजाला ढाळवील अशी सुंदर अंगणा पाहिली. मम स्वाम पाणीग्रहणो भयो. हिच्या सोबत लग्न करण्याची इच्छा, पण समोरच्या गंगेत राजहंस क्रीडा करत होता. पाचारीला तो इहंगम, इहंगम म्हणजे पक्षी, त्याला बोलवलं आणि त्याच्या तोंडात अशी चिठ्ठी देऊन टाकली आणि ती चिठ्ठी तिला पोचली. त्या चिठ्ठीला होकार पुन्हा राजहंसाच्या तोंडात आली आणि होकार मिळाला, पाणी ग्रहण झालं. नलदमयीन तिचं लग्न. राजहंसानं चिठ्ठी. सिनेमातल्या लोकांना राजहंस नाही गवसाला. ज्या रिकामी जागा ज्या काय ज्या हा कसं कसं ध्यानात आहे, बैंगनच भरले थैलीत. का निघलेला पिक्चर येतो. आमच्या लोकांवर घेतल्यावर तुमची लय खसखस पिकली. तुम्ही लय ज्ञानोबरायचे चुलते आहेत का? तुम्ही म्हणलेलं मला ऐकू नाही आलं नाही तर तुमच्या काळीच सांगत होतं मला तुम्ही काय काय म्हणाले. ज्या कबूतर हे पण वळवळ करते. राजहंस. काही नद्या लक्षात ठेवा, विनोद द्या सोडून लक्षात ठेवले पाहिजे. काही नद्या फार अनन्य साधारण महत्व या भारत देशात त्या नद्यांचं. यमुना नावाची नदी कृतांत भगिनी म्हणतात, ती काळाची बहीण आहे. 14 पैकी तिचं एक अनन्य साधारण महत्व आहे. या गंगेच्या तीरावर भक्ताची आणि जगाच्या मालकाची नाविन्यपूर्ण भेट झाली. गोपाळांच्या सानिध्यात जगाच्या मालकाला या गंगेच्या तीरावर क्रीडा करता आली. म्हणून यमुनेचं महत्व अनन्य साधारण आहे. आणि विश्वातल्या सर्व भक्तांच्या, इतकं सोडून द्या, 33 कोटी देवांच्या सानिध्यात चंद्रभागेच्या तीरावर, ज्या गंगेच्या तीरावर जगाचा मालक आरुडे, ती गंगा म्हणजे चंद्रभागा. सुरवराची दाटी उभी जोडोनी हात. रोज सकाळी त्रिशूळ डमरू घेऊन आला. रोज सकाळी, रोज सकाळी सर्व 33 कोटी देवता रोज ज्या गंगेच्या तीरावर येतात तिला चंद्रभागा नावाची गंगा म्हणतात. अनन्य साधारण महत्व आहे. अशी यमुना नावाची गंगा तशी तर वाळवंटापर्यंत भरलेली होती, पण वसुदेवाला बघितल्याच्या नंतर गंगेचं पाणी वाढत होतं. गंगेच्या पाण्याला वाढायला लावलं मधल्यानं, सुपातल्यानं. वाढा म्हणे. आई फार रडली होती देवकी, पण वसुदेव रडलेत नाही. आपल्या बाबांचं आपल्यावर प्रेम आहे का नाही बघण्यासाठी जगाच्या मालकानं गंगेला वाढायला सांगितलं होतं. मुद्दा नंबर 1. दुसरा मुद्दा, या गंगेच्या पात्रातून पलीकडे जात असताना जगाच्या मालकाला सासूबाईनं जावायला विचारलं, मला तुमचं दर्शन घ्यायचंय. सुपातला कोण होता? हिचा जावाई. आणि यमुना नदी सुपातल्याची कोण होती? सासू. लक्ष्मी कोणाची कन्या? सागराची. सागराच्या पत्न्या कोण? नद्या 350. त्याच्यापैकी ही नदी. मग कोण समुद्राची पत्नी? मग लक्ष्मीची कोण? आई. लक्ष्मी कोणाची बायको? विष्णूची. सुपातला कोण? विष्णू. मग नदीचा कोण? जावई. वा. नदी त्यांची कोण? सासू. पा उलटा खेळ. सगळे जावाई सासूच्या पाया पडतात 100 रुपये करदुड्यासाठी. रुपये ते 1 रुपया आहे की नाही? करदुडा, 1 सुपारी आणि रुपड्यावर नाही 100 रुपये लागतात. हावसानं सासूच्या पाया पडते. हावसानं. इथं सासू जावायच्या पाया पडायली. कारण सांगू, सासूत किती पाणी ठवायचे. वाक्य कळालं ना? सासूत किती पाणी ठवायचं हे सुपातल्याच्या हातात आहे. त्यानं जर वरुणाला सांगितलं थेंब पडू देऊ नको, सासू कोयडी पट. नुसती वाळूच सासूत. म्हणजे जानातो भयतृप्तानाम सरिता ओघम जल जायते नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा फुकेन लिहिले का? सर्व सरितेचा ओघ भरून व्हायची ताकद जिच्या ते त्याला जगाचा पाप म्हणतात. आणि आशाचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून पाणी वाढलं. पुर चढला चाट त्याशी लाविला अंगुष्ट दुभंगली यमुना माई
लगेच अंगठा लावल्याबरोबर 2 तुकडे पैलतीराला पोचले. पैलतीराला पोचल्याबरोबर वाडा दिसला मोठा. त्या वाड्याला 4 दार, त्याच्यातलं एक उघडं होतं. ते दार होतं गाईचं. त्या दारातून गाईकडे येत होते नंदराजा. अनावधानानं चुकून उघडं राहिलं. रात्रीच्या 1-1:30च्या सुमारास वसुदेव महाराज बाळाला डोक्यावर घेऊन त्या वाड्यात प्रवेश केला. समोरच्या तोंडालाच एक सुंदर असं घर होतं. आतमध्ये राणीवासा पाहिला, माझघर पाहिलं, त्याच्या पलीकडचं एक घर पाहिलं. आणि त्या घरात एक बाज होती. पलंग काय असेल, त्या पलंगावर एक कन्या खेळत होती. तिला माया म्हणतात. आणि ज्या कन्येला जिनं जन्म दिलाय ती विदेह स्थितीत होती. त्या कन्येच्या जाग्यावर जगाच्या मालकाला टेकलं. आणि ज्या कपड्यात जगाचा मालक गुंडाळून आणला त्याच कपड्यात कन्या वापस नेली. यशोदा होती ती. यशोदा तिथं पाठीमागं घर होतं. ते बाळांतनीचं घर असं वाऱ्यावर नसते. आता त्या सोडून माझ्या लहानपणी बाळांतनीच्या घरामध्ये तिला आंघोळीला बाहेर आणत नव्हते. 12 दिवस चपला घालून बाई जेवायची. चपला बाजावून खाली उतरलं की चपला घालीत होते. डोक्याला बांधलेलं. आंघोळ करायला तिच्या त्या बाजाखालीच बाथरूम. ते खडा करायचा, त्याच्यावर आऊत खोडं टाकायची फणसालेली, आणि त्याच्यावरच आंघोळ. ती त्या काळातलं सांगलो, आताच नाही. हा काय त्या लेकराला असं पालथं घालून नाव घालायचं. शेवटी मग पायाचा मातीचा गंध लावायचा. त्याला दिष्ट लागू नये, काही लागू नये. काय नाविन्य होतं ते. हो, नाविन्य होतं ते. मग त्या पाळणा असायचा, त्या पाळण्यात झोपी घालायची. लेकराला मच्छर चावू नये म्हणून शेराच्या झाडाचा फांदी आणून बांधायची. शेर नावाचं झाड आहे, त्याची फांदी बांधायची. मच्छरायला लय नाद असतो, कुठं टचके आणायचा. त्याला अकलत नाही. गालाला फोडीन, कुठं फोडीन. नरम जागा पाहिली की ते टचका हाणतेतच. हो, तसे मच्छर येडग त्या शेराची फांदीला. तिला पाला नसती. तिला पालान देठन फांद्या एकच. आणि त्या कोमल काडीला टचका हाणला की मच्छराचं ईस शेराला काहीच करीत नाही. शेराच्या ईसानं मच्छर मरतो. त्या काळात ते कॉईल नव्हतं. ते असं जीप काढून मच्छर खाणार नव्हतं. त्याचं टीव्हीत पाहिलं अशी लांब जीप काढी. ते म्हणलं इतकं लांब म्हणलं आपलंच काही खाऊनी म्हणजे बरं यानं दाखवते. असं पाहिलं की लोक मच्छर. ते कोणी ऍडव्हर्टाईज काढली, मला त्याला एकदा भेटायचं. तू पुराच्या कडीला काऊन राहत नाही, खाली पाड्याला ओढून गेलं माणूस. असा मच्छर काय वाढायला. चांगले आपल्याला काय काय, आपलं तोंड पुरत नाही, कशाला अंगूर आंबट. ऍडव्हर्टाईजचे लय कुठाने येत. ज्याला गाजर खाली लागतेत का वरी लागत त्याला माहितच नाही. ज्याला रताळ खाली लागतेत का वरी लागतेत याचा पत्ता नाही. ज्याला भुईमुगाच्या शेंगा जमिनीत लागतात का वरी लागतात याचा पत्ता नाही. आणि खताची ऍडव्हर्टाईज त्याच्या हातानं. शेतात टाकायच्या खताची ऍडव्हर्टाईज त्याच्या हातानं. बसायची जागा निब्बर दांड्यानं हाणायला पाहिजे त्या कंपनीवाल्याची. बरं, कंपनीवाल्याची. कारण सांगू तुम्हाला, ज्यानं भरघोस उत्पन्न शेतीत काढे त्या शेतकऱ्याच्या हातानं खताची ऍडव्हर्टाईज करत. जे आयुष्यभर 3 दिवसात 30 बाऱ्या फॅरन लवली लावू फिरत होई, त्याच्या हातात खत घंटा भर द्यावा युरिया. दुसऱ्या दिवशी जर त्याच्या हाताचे नाही कातडे गेले तुम्हाला बाळ्या म्हणू नका. आणि त्याच्या हाताने ऍडव्हर्टाईज. जे उसात, गव्हात, कापसात, हळदीत, अद्रकीत, सरपाचा, इंचवाचा, काट्याचा, किड्या कुड्याचा, पायात बूट आहे का, चप्पल आहे का, हिवाळा आहे का, उन्हाळा आहे का, पावसाळा आहे का, बॅटरी आहे का, कंदील आहे का, कशाचा विचार न करून रानावनात फिरायले, रक्ताचा घाम करायले, मातीत टाकायले आणि जगाला मोती तयार करायले. त्याच्या हाताने खताची ऍडव्हर्टाईज नाही. तुम्ही याला बी टाळ्याच वाजवा. पायपाची ऍडव्हर्टाईज कोणाच्या हाताने असते. हे पाणी देतो ना आपण, मला त्याची नाव कळत नाहीत त्या लोकांची. त्याच्यातली काही मेले बी ऍडव्हर्टाईज करणारे. आता कुठे जिथे ते. तुम्हाला एक सांगाव का, वर्म हे ज्याच्या त्याच्या ठिकाणी गेलं ना, ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार त्याचा सत्कार झाला ना, विश्वामध्ये यज्ञाची भूमिका प्राप्त होत असते. लक्षात घ्या. हो,
गोष्ट झाली काय माहित, खा तू कणगीला आणि गा तू इरलेला. ज्वारी कणगीतली खाला आणि वरच्या झाकणाला चोंबाळायला. येडपट हेस का काय, तू ज्वारीला चोंबाळ ना कणगीला चोंबाळ, झाकणालाच मुला मला लावायला. पहिल्यापासून चालू आहे असंच ते. एकट्यान बोंबलून काय होते. पुरस्कार देण्याच्या योग्यतेचा माणूस असला पाहिजे, त्याला दिला पाहिजे. काय सांगू लागलो, माया उचलली इकडे घेऊन आले. कंस तर नालायकच होता. आजच्या दिवशी एखाद्या वेळेस त्याला कंस म्हणतो, शक्यतो मी त्याला कंस म्हणत असतो. मूर्ख आहे तो, मूर्ख. किती गोष्टीने मूर्ख. 19 तुम्हाला ईसावी माहिती आहे का? तुम्हाला गुरु करतो मी. आकडा असा सांगायचा पुढच्याला घाम यावा. जाऊ दे. किती मूर्ख कंस. आई वडिलांची सेवा करणाऱ्याच्या तुकोबऱ्या पाया पडतात. धन्य नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे. जो आई वडिलांची सेवा करतात तुकोबऱ्या त्याच्या पाया पडतात. आई वडिलांची सेवा करणारा त्याच्या तुकोबऱ्या पाया पडतात. कंसाला कंसा का म्हणतो कळालं मग तुम्हाला? ऐकून घ्या. 19 गोष्टीपैकी एक प्रमाण सांगतो. कंसानं देवाच्या आई वडिलाला बंदी शाळेत टाकलं हा भाग सोडून द्या. कंसानं स्वतःच्या आई वडिलाला अंधार कोठडीत टाकलं होतं हा मुद्दा पकडा. जो स्वतःच्या मायबापाला अंधार कोठडीत टाकतो तो तुमच्यावर प्रेम करील असं कशाहून समजिता? जुन्या लोकांचं एक मत आहे, जो मायबापाचा होऊ शकत नाही तो जगातल्या कोणाचाच होऊ शकत नाही. जिने 9 महिने पोटात ठेवलं तो तिला सांभाळू शकत नाही. ज्यानं लहानाचं मोठं केलं तर हातावरल्या फोडासारखं, त्या बापाचा होऊ शकत नाही तो जगातल्या कोणाचाच होऊ शकत नाही. असा नालायक कंस होता. त्याच्या हातात निर्दयी होता. तिसरी गोष्ट, हातातली सटकली तुझं लागी वधी उपजला मजाधी. काय इकडे गोकुळात सुखाची चर्चा. गोकुळामध्ये आईसाहेब सकाळी उठल्याच्या नंतर पाहतात तर मुलगा आहे. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. झालती मुलगी. आणि मुलगा कसा आहे? दाईनं सांगितलं आईसाहेब मी नाऊ घातलंय, मी नाळ तोडलाय, मी त्याला सगळं त्याची चर्या केली. मुलगी होती मुलगी. मुलगा कस काय? यशोदेनं सांगितलं तुझ्या माझ्याशिवाय या घरात कोणी आलंच नाही. मी तर विकळ अवस्थेत होते. पोरग झालंय का पोरगी तुलाच माहिती, मला तर माहित नाही. तू सांगितलं पोरगी रात्री आणि सकाळी पोरग नेमकं तुला दिसलं नाही का? दाईचा काही दोष नव्हता. यानं सगळं केलं मालकानं. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. गोकुळातली सगळ्या महिला तिथं धावत होत्या. नंदा घरी झाली दाटी. सगळ्या गोपी यशोदेच्या घरी आहेत. एक धावती एकी पुढे सुंटवडे गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. अख्ख्या गोकुळात चर्चा. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. आनंद भूमिदान, स्वर्णदान, अन्नदान, वस्त्रदान राजानंदांनी केलेले. बघता बघता भगवान मोठे होऊ लागले. याच काळामध्ये अमावस्याच्या दिवशी एक बाई आली. तिचं नाव होतं पुतना. अमावस्याच्या दिवशी आली. द्वादशीच्या दिवशी एक सत्पुरुष आले. सत्पुरुषी व्याख्या त्यांना सोबत नाही. जगाचा बाप आला. त्या जगाच्या बापाचं नाव होतं भगवान शिवशंकर. ते जोग्याच्या रूपात आले. अनुहत वाजती पुंगी बाबा जोगी आला रे जोगी. अनुहत वाजती पुंगी रे बाबा जोगी आला रे जोगी. अनुहत वाजती पुंगी बाबा जोगी आला रे जोगी. जोग्याच्या रूपात शिवजी आले. ते द्वादशीला आलते. अमावस्याच्या दिवशी पुतना आली. अष्टमीच्या दिवशी तृणावत, नवमीच्या दिवशी तृणावत आला.
अशी नाना प्रकारच्या तिथीला वेगवेगळी लोक आली. काग बगरी ठा मारिली बाळपणी अवघी दैत्य खानी बुडविली. बालपणातला हा प्रभूचा पुरुषार्थ आहे. बघता बघता 11 वर्ष 52 दिवस झाले देवाला. गोकुळात नाना प्रकारच्या क्रीडा केल्या. 11 वर्ष 52 दिवस झाले. 53वा दिवस उजाडला. या 53व्या दिवशी सूर्यास्ताला जात असताना त्या नगरीत एक रथ आला. त्या रथाचा सारथी अक्रूर होते. अक्रूर संप्रदायात अनन्य साधारण महत्व आहे. कोणाला अक्रूर म्हणायचं? अक्रूराची 35 ते 45 वर्षाची साधना तपश्चर्या काशीला झालेली. का? कारण पंढरपुरातल्या मालकाच्या एका लग्नात श्रीमंतक नावाचा मणी आलता. हा मणी 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देत होता. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देत होता. तो पंढरपुरातल्या मालकाला सासरवाडीतनं आलता. हे सासरवाडीतून आलेलं धन शुद्ध करावं याच्याकरता काशीला नेलं. 35 ते 45 वर्षापर्यंत मणी तिथं ठेवला. त्याचं अन्नसत्र झालं. एक घाट बांधला. त्या घाटाचं नाव अक्रूर नावाचं घाट नाव ठेवलं. तिथं अक्रूरेश्वर लिंगाची स्थापना केली. एका तीर्थाचा उद्धार केला. त्याला मणिकर्णिका तीर्थ असं नाव पडलं. मग कालांतरानं तो मणी इकडे आणला. अक्रूर अनन्य साधारण महत्व, सात्विक, सदाचारी, पुण्यशीले, पावने. गोष्ट एकच होती, नालायकाच्या नगरीत राहत होता. दुःख एका गोष्टीचं होतं बापू, तो फक्त नालायकाच्या नगरीत राहत होता. आणि ते अक्रूर रथ घेऊन आलेत. राजानं सांगितलं, जा नंदाकडे 2 अपत्य आहेत, आपल्या उत्सवाकरता घेऊन या. रात्रीच्या समयाला अक्रूरांचं आणि नंदराजांचं जेवण वगैरे आटपलं. उद्याची तयारी विचारली. उद्या मी नेण्यासाठी आलो. नंदराजाला पक्क माहित होतं, झाल्या 8 वर्षाचा होतो तो मुलगा नाही, तो देव आहे. आपल्याकडे नाना प्रकारच्या राक्षसांचा शेवट केला हा माणूस नाही, हा देव आहे. शत्रुघ्न देव आहे, तो देव आहे, देव आहे. मग अशा देवाला कंसासारखा मारील याची तरी आपण कशाला भीती डोक्यात ठेवायची? निर्भीड होते नंदराजा. त्यांना माहित होतं हे कंसाचं काही चालणार नाही कन्हैया पुढे. पण यशोदा कोमलांतकरणाची स्त्री आहे. या पवित्र देशातली सात्विक आणि सदाचारी पुण्यशील माऊली आहे. मी नेहमी सांगत असतो, या देशातलं सर्वात मोठं जडवड रत्न काय असेल त्या देशाची स्त्री आहे. कारण या देशातले सर्वोच्च टोकाला गेलेले शैक्षणिक क्षेत्रातले असतील, राजकीय क्षेत्रातले असतील, व्यापार क्षेत्रातले असतील, वैद्यकीय क्षेत्रातले असतील, माझ्या परमार्थिक क्षेत्रातले असतील, अशा विद्वानांना 9 महिने पोटात ठेवणारी या भारताची पवित्र स्त्री आहे. नाना प्रकारच्या रत्नांना जी जन्म घालते ती पवित्र स्त्री या पवित्र देशाची आहे. त्याच्यापैकी यशोदा, यश क्रशती यशोदा. जीवनात अपयश पाहिलंच नाही, जीवनात अपयश बघितलंच नाही, यशच संपादन केलं, तिचं नाव यशोदा. द्रोह जीवनात पाहिलाच नाही, वैषम्य जिच्या जीवनात आलंच नाही, आणि आलं तरी ते मानलं नाही, तिचं नाव द्रौपदी. द्रोहन जायते द्रौपदी. यश आक्रशती क्रशती यशोदा. यशालाच क्रशन, अपयशाला नाही, अशी यशोदा. रथ शृंगारला. यशोदेला माय नावाची उपमा दिली. शेवटच्या कडव्यात सांगतोय तुम्हाला कशा करता माय म्हणतात. धन्य यशोदा ती माय. शेवटच्या कडव्यात पुरावा आला. वैकुंठातला हरी यशोदेकडे का गेला त्याचा पुरावा तुम्ही ऐकला. मधला पुरावा ज्ञात आहे. तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्यानी रांगत, रांगत रंगणी, चोरीत लोणी, धावणी धरती गवळणी वगैरे 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 वगैरे. त्याच्या हातात पायात वाळे वगैरे, नाना प्रकारच्या बिंद वगैरे सगळं, माथा शोभे पिंपळ पान आदी करून सर्व प्रकारचं वर्णन निळोबारायांनी फार सुंदर वर्णन केलं. पंढरपुरातल्या मालकाचं द्वापार युगातलं बालपणातलं अत्यंत अत्यंत काटेकोरपणानं वर्णन केलं. निळोबारायांच्या गवळणी म्हणजे फार नाविन्य. निळोबारा हे शेवटचे अत्यंत भगवंताचे लाडके संत आहेत, फार जिव्हाळ्याचे संत. योग असा आला, दुसऱ्या दिवशी रथात भगवान बसले. तेवढ्या अवकाशात यशोदेनं नंदराजांना सांगितलं, मालक एक बोलू, 5 मिनिटाकरता कृष्णाला आतमध्ये घेता का? नंदराजानं सांगितलं, यशोदे 11 वर्ष 53 दिवस आपल्या इथं राहिलाय, पण ज्या आईच्या पोटी जन्म घेतलाय तिला त्याला नाहू सुद्धा घालता आलं नाही, त्याला कपडे एकदा पण घालता आले नाही, गंध लावता आला नाही, टाळू मागता आली नाही. तिच्या अंतकरण किती तुटत असेल का? जाऊ दे का त्याच्या आई वडिलाकडे, जाऊ दे. 11 वर्ष 53 आपल्या इतकडे राहिलाय, दिवस राहिलाय. 11 वर्ष 53 दिवस गोकुळात भगवान होते असं भागवत सांगते, मी सांगत नाही. मी नाही सांगणार माझ्या मनानं. एक तर वाचून सांगतो किंवा चांगल्या माणसाचं ऐकून सांगतो, भांगरायचं नाही.
योग असा आला, 5 मिनिटाकरता मला भेटायची इच्छा आहे. ठीक आहे कन्हैया, जी बाबा. यशोदेनं तुला 5 मिनिटाकरता महालात बोलवलंय. येणारे संकेत मिळाला. आईसाहेबांनी लागलीत पाठ टेकला. पाटाच्या पुढे मोठं ताट टेकलं. मोठं ताट. शक्यतो ते ताट जेवायचं नसेल, मोठं ताट होतं. त्या मोठ्या ताटामध्ये 7-8 वाट्या ठेवल्या. दूध टाकलं, दही टाकलं, साखर टाकले, तूप टाकलं, भात टाकला, लोणी टाकलं, सगळी दुधाची पदार्थ टाकले. भात आणि साखर वेगळी, बाकी सगळी दुधाची पदार्थ. भगवान जेवायला बसले. जेवायला त्या पाटावर बसल्याचं सांगितलं, आईसाहेब आताच दादा आणि मी आम्ही सोबत जेवलो, आता पोटात भूक नाही. ऐक कृष्णा, ऐक कृष्णा, ऐक. माझ्या हातानं शेवटचा 1-1 चमचा सगळी पदार्थ खा. दुधाचा चमचा असेल, दूध आणि ताक एकत्रित घेतेत का याबद्दल काही नाही, पण तिने मात्र सगळी पदार्थ 1-1 चमचा सगळी एकाच वेळेला खाऊ घातली. दूध असेल, दही असेल, ताक असेल, लोणी असेल, तूप असेल, साखर असेल, भात असेल, काय बासुंदी असेल, पेढा असेल, दुधाचे जेवढे पदार्थ तेवढी. आणि जेवण झाल्याच्या नंतर स्वतःच्या पदराने कृष्ण कन्हैयाचा चेहरा पुसला, तोंड पुसलं, हातात पाणी घेतलं आणि उरलेल्या पात्रावरच्या पदार्थाला पाणी फिरवलं. भगवंताने हात धरला. आई, माय कोणाला म्हणतात लक्षात घ्या, कोणाला माय म्हणायचं. भगवंतानं यशोदेचा हात धरला. हे आईसाहेब, मी आतापर्यंत इतक्या वेळात तुझ्या समोर जेवलो, तर कधी कधी मी जर पाणी नाही फिरलं तर तू पाणी फिरवत होतीस माझ्या ताटाचा, पण कधी जेवायच्या अगोदर पाणी फिरवत होतीस. आज मी पहिल्यांदा बघितलं आई, जेवण झाल्याच्या नंतर पाणी फिरवलं. याचं कारण काय? राव दे कृष्णा, येतो आता, जा देवकी मातेकडं. यशोदेला पक्क माहित होतं हा देवकीचा पुत्र आहे. एकदा असा प्रसंग झालता, कारण नंदराजा कृष्ण हा 4 वर्षाचे झाले त्यावेळेला नंदराजा कर भरायला गेले. कर भरायला गेल्याच्या नंतर तिथं कळालं हा अमक्याचा आहे. यशोदेला सांगितलं, यशोदे कृष्ण हा देवकीचा आहे. परत त्याच्या आईवडिलाकडे गेल्यावर त्याच्या आईवडिलांना जर विचारलं यशोदेनं सेवा कशी केली, तर याला सांगण्यासाठी जागा नसावा, अशी सेवा कर. म्हणून यशोदेने एके दिवशी कृष्णाला विचारलं होतं, कृष्णा मी तू कोण? तुझी आई. कृष्णा मी तुझी कोण? आई. यशोदे कृष्णानं आई म्हटल्याच्या नंतर यशोदेनं कृष्णाचा हात घेतला आणि स्वतःच्या डोक्यावर ठेवला. तुला माझी शपथ आहे, तुझी खरी आई कोण? तुला कोण प्रसवलंय? हात काढून घेतला डोक्यावरून, पण सांगत नव्हता. पुन्हा हात डोक्यावर ठेवला. कृष्णा, जीवन आतापर्यंत मी तुझी सेवा केली असेल, या चांगुलपणाची शपथ आहे, सांग तू कोणाच्या पोटी जन्माला आला? हात काढून घेतला आणि सांगितलं मी देवकीच्या पोटी. मग तिला माहित होता हा देवकीचा आहे. पाणी का फिरवलं? ऐक कृष्णा, ज्या दिवशी तू देवकीचा पुत्र आहेस मला कळालं, त्या दिवसापासून मी नियम केला, तू ज्या दिवशी आमच्या घरात दूध पिशील मी त्याच दिवशी दूध खात होते. तू ज्या दिवशी भात ग्रहण केला त्या दिवशी मी भाताला हात लावला. तू ज्या दिवशी साखर गोड पदार्थ खाल्ला त्या दिवशी मी गोड पदार्थ खाल्ला. तू ज्या दिवशी दही घेतलं मी त्या दिवशी दही घेतलं. तू ज्या दिवशी ताक पेलास तू त्या दिवशी मी ताक पेलं. तू ज्या दिवशी लोणी खाल्लंस मी त्याच दिवशी लोणी खाल्लं. मी पण केलता, मी नवस केलता. माझ्या घरामध्ये कृष्ण जी वस्तू या दुधाची खाईल मी त्या दिवशी ती वस्तू खाईल. कृष्ण ज्या दिवशी ताक घेणार नाही त्या दिवशी ताक प्यावं वाटलं तरी पिणार नाही. हा माझा संकल्प होता, हा माझा नियम होता. मी पाणी याच्याकरता फिरवलं कन्हैया, आता तू आमच्या घरून जाणार आहेस आणि पुन्हा या वस्तू खाला आमच्या इथे येणार नाहीस. म्हणून पाणी याच्याकरता फिरिलं, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत दुधाचे कुठलेही पदार्थ खाणार नाही. माय तरी लेकरासाठी असं करू शकते का? बापसाठी मुलासाठी असं करू शकतो का? जन्मदाता बाप जन्मदाती माता करू शकत नाही. यशोदेचा निरोप घेतला, जगाचा मालक रथात बसला. रथी चढले वनमाळी अकांत गोकुळी. एका जनार्दनी रथ गेला निघोनी. भगवान मथुरेच्या तीरावर पोचले. यमुनेच्या तीरावर एक कपडे धुण्यासाठी एक व्यक्ती आलता. तो 7व्या अवतारातला अत्यंत निंदाखोर व्यक्ती होता. 7व्या अवतारात ज्यांनी कपडे धुवायचं काम केलं पण जगाच्या मालकिनीची चेष्टा केली, असा 7व्या अवतारातला चेष्टाखोर व्यक्ती. तो पुढच्या द्वापार युगात सुद्धा तेच काम करण्यासाठी जन्माला आला. 7व्या अवतारात भगवान प्रभू रामचंद्राचे कपडे धुवायचं काम केलं, त्या नगरीतल्या लोकांचे कपडे धुवायचं काम केलं. पण त्या पवित्र नगरीत त्याच्या अंतःकरणात दुर्बुद्धी सुचली
आणि या विश्वातल्या पवित्र देशातल्या एका स्त्रीची त्यानं चेष्टा केली, एका पवित्र स्त्रीची चेष्टा केली. म्हणून पुढच्या अवतारामध्ये नालायक राजाचे कपडे धुवायचं काम आलं. पंढरपुरातल्या मालकाने यमुनेच्या तीरावरच आपटीला, धोबी का शिरवही पटका, जय गोपाला जय गोपाला जय, मारलाच. कपडे देत नव्हता. ती कपडे घेतली. समोर आल्याच्या नंतर एक दर्जी होता शिंपी. त्या शिंप्यानं कृष्ण परमात्म्याला दादाला बघितलं. गज कई चिले दर्जी आया, कपडे थे कुछ ढीले ढाले, मन चाहे तन पहनावे, जय गोपाला जय गोपाला जय. कपडे बरोबर बेताचे शिवले आणि त्या शिंप्याच्या पाठीवर थाप टाकली. काय थाप टाकली? द्वापार युगात एका मूर्ख राजाच्या नगरीत जात असताना आम्हाला आहेर केलास ना. तुमच्या शिंप्याच्या कुळात असा साधू जन्माला येईल, असा साधू जन्माला येईल. द्वापार युगातला आशीर्वाद आहे. शिंप्याच्या कुळात असा साधू जन्माला येईल की त्या साधूच्या हाताने मी जेवण करीन, त्या साधूच्या हाताने मी दूध पेईन. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. द्वापार युगातल्या शिंप्यानं देवाला आहेर केला. पाषाणाची मूर्ती कापे थर थरा, जेवी भरा भरा नाम्या संगे. थरथर विटेवरची मूर्ती कापत होती नामदेव. मागचं पुण्य ओंकार राजे, मागचं पुण्य. समोर गेल्याच्या नंतर एक माळी होता. त्या माळ्याचं नाव होतं सुदामा माळी. त्या सुदामा माळ्याने हार घातला, थाप टाकली शिंदेबा पाठीवर. ए माळी दादा, आर्याकानं कपडे केले, तू पाल्यादिनी सुगंधिनी पुष्पादिनी माल्यादिनी सुगंधिनी. हार घातलास रे. तुझ्या खुळात एक असा साधू जन्माला येईल, त्या साधूच्या भेटी करता पंढरपुरातला मालक येईल. जन्मला निधान सावता तो, सावता महाराज जन्माला आले. वंशात पुण्य केलं की काम येत असत. इथे कोणी राजकीय क्षेत्रातले लोक असतील, राजा होण्यासाठी स्वतःचे प्रयत्न असावा. ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर मंत्र्यापर्यंत, याबद्दल दुमत नाही. स्वतःचे प्रयत्न असावा, पण राजा होण्यासाठी वंशाचं पुण्य लागते. एखादा सरपंच झाला असेल, ग्रामपंचायतचा सदस्य, सोसायटीचा मेंबर, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, संत्री काय असतील ते, त्या घराण्यात एखादी अशी स्त्री जन्माला आली असेल की दारात आलेल्या उपाशी माणसाला जिच्या हातानं अर्धी भाकरी गेली असेल, असं पुण्य ज्या घरातल्या कुटुंबातल्या लोकांवर पडतंय त्यांना राजाश्रय प्राप्त होत असतो. म्हणून तर माझ्या आळंदीतले मालक म्हणले, यया नरा माझी राजा, तो विशेषी भूती जाण माझा. पुण्य लागतं पुण्य. तुम्ही गायनात मोठे झाले, तुम्ही मृदंगात मोठे झाले, वंशातलं पुण्य असतं मागच्या लोकांचं. प्रयत्न सगळीच लोक करतात. तुम्हाला किती दाखवायची लोक ज्ञानेश्वरी पाठ करणार? किती गायक दाखवायचे तुम्हाला? आपल्या आवाजाला फेकून देतील अशी रेल्वेतले टमरेल वाजून भजन म्हणाले. भजन नाही, गायन. मया झोपडीचा बांबुलई खिडका, मय झोपडी मोडल भरका, मया झोपडीचा बांबुलई खिडका, मय झोपडी मोडल. हे काय वाजवायची गरज होती? पण ते टमरेल वाजवायलेत ना, ते इथं कसे येतील? इथे येण्यासाठी पुण्य लागते. अनंत जन्माची पुण्य असेल, सुकृत असेल, लाभ स्व जयस्तु अनंतो जन्मो पुनितो भया तत्रा पुनितो भयो वैष्णव जन हितायच. तावार करी होता येते. पुण्य लागते. पुण्य ते मागच्या जन्मात. सावता महाराज वंशाच्या पुण्याने पुढे गेल्याच्या नंतर एक बाई दिसली. त्या बाईनं बी मागच्या अवतारात शहाणपणा केलता. कर जाऊ नका तसा तिने केल्यासारखा. ती 32 जाग्या वाकडी झालती. 32 जाग्या. रूपराशी ही न कळा. मालक सांगतात देऊतले, रूपराशी ही न कळा, अत्यंत दिसायला हीन. 32 जाग्यावर वाकलेली. कंसाला गंध लावला की झोप लागली, पण तिला काही नीट केलं नाही. एके दिवशी जगाच्या मालकाला पाहिल्याबरोबर गंध लावला. देवानं हनवटी धरली, लोटली, अशी कटकट 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 स्वरूपवंत केली.
इतकी सुंदर हातातली वाटी फेकून दिली. समोर गेले. मष्टिक, चानूर, गय, गवाक्ष, शलभ हे सगळी मारले. पैलवान होते हे. कुबेराच्या नगरीतले पौरोहित्य करणारे 5 लोक होते. भागवत पा लक्षात येईल. आणि पौरोहित्य कर्म न करता 4 ठाण करते पैलवान झाले. पैलवान झाले. बापानं सांगितलं अरे ज्या धर्माचं काम करायचं ते धर्म करत नाहीत तुम्ही, पैलवान झालात भडे होत तुम्ही, पुढच्या जन्मात नालायक राजाच्या दारात पैलवान होताल. गय, गवाक्ष, शलभ, मुष्टिक, चानुरा पंचायती मल्लानाम यतजायते मथुरा पट्टने तत्रा मल्ल भयानाम द्वंद्वा भय जायते शापित पितृगणायाम जाय मल्लातीत जायम. शापित होते ते. शापित आपटू आणले बेटे. पुढे गेल्याच्या नंतर कंसाला आपटून मारलं. चला पुढचं काही सांगायची गरज नाही. विश्वाचा मालक हा गोकुळात अवतीर्ण झाला. सुखाच्या संवेदना तिथं गोड दिल्या. नाना प्रकारच्या क्रिया केल्या. मोठ्या श्रद्धेनं चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहातली सर्व भक्तगण मंडळी सर्वांना प्रणाम करतो. मेहगाव ग्रामवासी त्यांना प्रणाम करतोय. आजच्या हाराचे यजमान मला वाटतंय भगवानरावजी कांदे, त्यांना द्यावे तितके धन्यवाद. मला घेण्यासाठी तिथपर्यंत आले. हरिभक्तीपरायण पुरुषोत्तमजी महाराज त्यांच्या संस्थेवर सुद्धा जाऊन आलो. शिंदे महाराज सुद्धा भेटले. या परिसराला लाभलेलं संप्रदायातलं गोडरत्न आदरणीय पूजनीय वंदनीय दयानंदजी स्वामी गुरुवर्य अशा महान महात्म्यांचं रत्न आदरणीय बापू सुद्धा आलेत. बापूंना सुद्धा प्रणाम. जे चारठणकर महाराज असतील त्यांनाही प्रणाम. मामा आदी करून सर्वांना प्रणाम करतो. भागवत महाराज वा आदरणीय पूजनीय वंदनीय भागवत महाराज असतील, महाराजांना सुद्धा प्रणाम. इथे आलेले राजकीय क्षेत्रातली मंडळी, व्यापार क्षेत्रातली मंडळी, वैद्यकीय क्षेत्रातली मंडळी, माझा शेतकरी राजा, आध्यात्मिक क्षेत्रातली मंडळी, सर्वांना गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात. शेवेला पूर्ण रामज्ञानेश्वर.